नमस्कार सर्वांना, नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पावसाळा नुकतीच सुरुवात झाली, 1-2-3 दिवस झाले आणि पहिलीच ट्रेक आपण करतोय पाटण तालुक्यातील किल्ला म्हणजे सुंदरगड उर्फ दातेगड। गाडी खाली पार्क करून एक 5 मिनिटाचा ट्रेक आहे, सो आपण चालत निघालोय। आणि दातेगड किल्ला हा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्याच्यानंतर जावळीपासून पूर्ण जो खाली महाडपर्यंतचा प्रदेश आहे किंवा इकडचा भाग जो शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि त्या जिंकून घेतलेल्या भागामध्ये हा दातेगड सुद्धा आहे। परत गडावर जरा दागदुजी करून शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला। पावसाळ्यात दातेगड आपलं एक वेगळं सौंदर्य दाखवत असतोय। अजून पावसाळ्याला एवढी चांगली सुरुवात झाली नाहीये, सो तरी आपण चाललोय या पावसाळ्यातला पहिला ट्रेक दातेगड। वातावरण बघू शकता तुम्ही, एवढं मस्त झालंय। दातेगडावर जाण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचाच फक्त ट्रेक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही चालायला लागत। येताना मी मल्हारपेठ मार्गे आलोय। दातेगडला आता वाटेवर आहे आणि लाजाळूचं रोपट सापडलं। आता बघा कसं ते हात लावल्यानंतर पानं आपल्या मानानं बंद होत आहेत। बघा आता 1 मिनिट झाली, याला लाजाळूचं झाड म्हणतात। ते कुठला वाघ येणार आहे? विशाल दादा आहे की। आणि हा बुरुज ढासळलेला आहे, त्यामुळे इथून लोकांनी जाऊन ही वाट तयार झाली। गडाची खरं तरी मुख्य वाट नाहीये, मुख्य वाट ही पलीकडच्या बाजूला आहे, पण तिकडून जास्त कोण जात नाही, त्यामुळंच ही वाट एकदम रुळली। आपणही त्यामुळे याच वाटेने आलोय आणि वाट पण सोपी आहे। 5 मिनिटाचा ट्रेक करून आपण इथून वर जाऊ शकतो। वर गेल्यानंतर आपण बघू जी मुख्य वाट गडावर येते ती कुठे आहे नक्की। चला, बुरुजावरून चढून वर आलोय। अजून पावसाळ्याला खरं तर सुरुवात व्हायचे, जस्ट 2 दिवस झालं पाऊस सुरू झालाय, तरी पण निसर्गानं आपलं रूप दाखवायला सुरुवात केली। बघू शकता मस्त वातावरण आहे। वीर पुढची इथं आता आपण पहिलं खाली जाणार आहे, परत वर यायचं आपल्याला। लवकर आत्ता आपण आलोय। खरं गडाची जी मुख्य वाट आहे ती इथून वर आहे आणि खाली गेल्यानंतर एक गणपती आणि मारुतीची मूर्ती आहे, आपण ती मूर्ती बघूया। आणि जो गडाचा मुख्य महादरवाजा आहे जो ढासळलेल्या अवस्थेत आहे, पण काही त्याचे अवशेष अजूनही आहेत, ते आपण पाहूया। मगाशी सांगितल्याप्रमाणे गडाची जी आपण आलो ती मुख्य वाट नसून ही जो दरवाजा आहे, हा जो दरवाजा आहे तो गडाचा मुख्य महादरवाजा आहे। आणि या दरवाजातून आतमध्ये आल्यावर या मूर्त्या लागतात।
तुम्ही बघू शकता दरवाजाच्या आतमध्ये सैनिकांना पहारेकरांना राहण्यासाठी या देवड्या बनवलेल्या आहेत चौकी पहाऱ्यासाठी दोन्ही बाजूला. दरवाजाची अवस्था सध्या मोडकळीस आलेली आहे. कमान तर पूर्ण गेली, हे पण पडण्याची शक्यता आहे. दातेगडावरची ही गणपतीची मूर्ती आहे. हे पण गणपतीची मूर्तीचे तुम्ही कान पाहू शकता. कान असे एकदम जास्वंद, गणपतीला जे फुल आवडतं जास्वंदाचं त्या फुलासारखं की गणपती कान आहेत. गणपतीच्या हातामध्ये इकडच्या साईडला जो अंकुश आहे, अंकुश शस्त्र आहे. पलीकडच्या साईडला जो शस्त्र आहे ते परशु आहे. आणि जी सोंड आहे ह्या हातात प्रसाद आहे. मस्त मूर्ती आहे. आणि वर गणपतीच्या जे डोक्यावर आहे ते नागाची फणी आहे. अशी म्हणजे दुर्लभ मूर्ती म्हटलं तरी चालेल ही दातेगडावरची गणपतीची मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला जी मूर्ती आहे जी पवनपुत्र हनुमानाची मूर्ती आहे. आणि मूर्ती दोन्ही पण मूर्त्यांना ऑइल पेंट लावलाय. खरं तर पुरातन काळात मारुतीला शेंदूर लावलं जायचं. याच्या मागे एक कारण होतं. ज्यावेळेस सीतामाई शेंदूर लावत होत्या म्हणजे भांगेत, त्यावेळेस हनुमान तिथं गेले आणि त्यांनी विचारलं की हे कशासाठी लावताय सीतामाई. तर ते सीतामाई बोलल्या की असं केल्याने तुझे जे प्रभू श्रीराम आहेत त्यांचं आयुष्य वाढतं. मग हे ऐकल्यानंतर मारुती गेले आणि त्यांनी पूर्ण अंगाला शेंदूर फासून घेतलं. असं का विचारलं, का करताय असं विचारलं. ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणांनी मारुतीरायांना विचारलं की असं का करताय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर माझ्या प्रभूचं जर आयुष्य वाढत असेल, फक्त इथेच काय कपाळावर काय, मी पूर्ण अंगाला शेंदूर फासून घेऊ शकतो. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांवर एवढी त्यांची हनुमानांची भक्ती होती. असं शक्तीचं देवस्थान प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त हनुमंतांची एवढी मस्त मूर्ती आहे दातेगडावरची. आणि पलीकडेच दातेगडावर एक विहीर आहे, तलवार आकाराची विहीर, आणि खूप प्रसिद्ध विहीर आहे. आपण आता ती विहीर बघूयात. खाली खूप खाली दातेगडावरच्या तलवार आकाराच्या विहिरीवर आलोय आपण. आणि खालीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे या विहिरीतून. आत्ता आपण दातेगडावरच्या विहिरीत आहे आणि पूर्ण कातळकड्यात ही विहीर कोरलेली आहे. म्हणजे पूर्ण दगडात कोरलेली विहीर आहे. आणि या विहिरीत जो दगड निघाला असेल तो दगड पूर्ण वर गडावरची वास्तू बांधण्यासाठी वगैरे याचा वापर केला असेल. ह्या विहिरीचा आकार हा तलवार आकाराच्या आकारासारखा आहे. म्हणजे तलवार आकाराची विहीर असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु काही इतिहास अभ्यासकांच्या मते किल्ल्याला वेगवेगळी नावं होती. म्हणजे गडाला सुंदरगड असंही सुद्धा म्हटलं जातं. आणि किल्ल्याला एक दुसरं नाव आहे, त्याला दंतगिरी असं सुद्धा म्हटलं जातं. दंतगिरी याचा अर्थ दंत म्हणजे दात, आणि तिच्या दाताचा सुद्धा हा आकार होऊ शकतो. म्हणजे काही इतिहास अभ्यासकांच्या मते हा आकार हा हत्तीच्या दातासारखा सुद्धा आहे तलवारीचा असं म्हटलं जातं. आणि या विहिरीच्या आतमध्ये आपण पाहू शकता एक शिवलिंग स्थापित केलेले आणि पूर्ण एवढी मस्त विहीर आहे. आणि वरून आपण पण बघू शकतो ज्यावेळेस ड्रोन शूट वगैरे असेल त्यावेळेस पूर्ण व्हिडिओचा पूर्ण तलवारीचा जो आकार आहे विहिरीचा तो दिसतो. आणि आता पावसाळ्याचं पाणी थोडंसं यायला लागलं विहिरीत. आणि आपण आता वर जाऊया आणि गडावरील काही वास्तू आहेत ते आपण पाहूयात.
वरून पाहू शकता जी तलवार आकाराची विहीर आहे, वरून किती खोल आणि भीतीदायक आहे विहीर. आणि आपण मगाशी इथं गेलो होतो खाली, इथून वरून खाली गेलो होतो. आणि या विहिरीवरच एक शिल्प आहे. हे शिल्प हे तुम्ही बघू शकता, हत्तीचं शिल्प आहे. आणि या मगाशी सांगितलं तुम्हाला ते हत्तीच्या दाताप्रमाणे सुद्धा या विहिरीचा आकार दिसतो. त्याचा संदर्भ या हत्तीच्या शिल्पासोबतही लावला जातो. ही दातेगडची विहीर. गडावर वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची टाकी आहेत आणि ही टाकी पूर्वी मातीखाली मुजली होती आणि यांचं संवर्धन करण्यात आलंय. आणि मग तेव्हा ही टाकी आपल्याला दिसत आहेत आज. वर बुरुजावर येण्यासाठी पायऱ्या बघू शकता तुम्ही, दगडातल्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून आपण बुरुजावर येता येतं. अशा तऱ्हेने आपल्या दातेगडाची ट्रेक कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल एक्सप्लोर विथ हर्षवर्धन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांच्यासोबत तुम्हाला यायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आपण नवीन अशाच एखाद्या ब्लॉगमध्ये भेटू किंवा अशा एखाद्या किल्ल्यावर भेटू. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.